नवीन एकेकाला. तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू बैल.
थाम लो दिल को चांदनी चूम कर सबको झूम गए। दिल को सब ये ज़मीं चूम कर सबको झूम गए।
खता चालीसा सेवानिवृत्त झालेले आहेत. सैन्य दलामधून सेवा बजावून देशाची सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. तरी त्यांचा सन्मानी महिलांनी तसे तरुण वर्गाने बहुसंख्येने आहे. तरी सर्व ग्रामस्थ आणि महिलांनी
थोर सुपुत्र जवान श्री आज ते देशसेवेतून निवृत्त होत आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आपल्या त्रिदल सदस्य तसेच नोकरदार वर्ग सर्वांच्या वतीने ग्रामस्थ ग्रामपंचायत पाठीमागच्या 20-25 वर्षांमध्ये जे देश सेवेमध्ये कार्यरत होते त्याचा रिटायर होतात. नवीन पिढीने ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं आज खरं तर ज्या गावामध्ये वाचनालय, ज्या गावामध्ये रस्ते, सुंदर डोलणारी आता जी झाड आहेत ती गावचं भूषण आहे आणि ती प्रत्येकानं जबाबदारी पेलणं गरजेचं आहे. मगाशी सांगताना मी म्हटलो की आपल्या यशवंतराव चव्हाणांचा वारसा, कारण की आपल्या जाधवडी गावामध्ये आमच्या आजोबा सांगायचे पदवीभूषण कर्मवीर वारव पाटील आता जाधवडीतून गेलेले आहेत. खूप मातब्बर मंडळी आपल्या जाधवडीमधून घडली आणि तोच वारसा, तीच परंपरा आजच्या पिढीनं सुद्धा ते सांभाळणं गरजेचं आहे. मी प्रथम ज्या सोहळ्यासाठी या ठिकाणी हा आठवडा केलेला आहे, सुभेदार प्रकाश गुलाबराव जगताप 28 वर्ष त्यांनी देश सेवेमध्ये, देश संरक्षणामध्ये घालवली. ते आज रिटायर होऊन आपल्या गावामध्ये येत आहेत. त्यांचा इथून पुढे त्यांनी गावामध्ये मार्गदर्शन भूमिका राबवावी. तासगावनी पंचक्रोशी म्हणजे दादवाडी खरं तर तासगावमध्येच इन्व्हॉल्वमेंट आहे. तुमची आम्हाला तर गरज आहे. आतापर्यंत तुम्ही केलेली देश सेवा, इथून पुढे गाव सेवा, लोकसेवाचं भाग्य तुमच्याकडून आम्हाला लाभावं. त्यासाठी त्रिदल सेना आणि ग्रामस्थ मंडळ जाधववाडी, ग्रामपंचायत जाधववाडी यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. प्रथमतः मेजर सुभेदार संदीप सुदाम केंजळे हे आता सैनिक दलामध्ये कार्यरत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवा. ग्रामस्थ मंडळ ग्रामपंचायत जाधववाडी यांच्या वतीनं सुभेदार प्रकाश गुलाबराव जगताप यांचा सत्कार सरपंच आणि सुभेदार मेजर संजय विठ्ठल काटे यांचे या ठिकाणी शिवाजी सीताराम तोरसकर रिटायर्ड सुभेदार यांच्या या ठिकाणी सन्मान होतोय. धनाजी मुरलीधर केंद्रे रुपये त्यांनी या ठिकाणी समजून घ्यायचे. इकडे बघा, इकडे इकडे बघा, इकडे बघा, इकडे समोर बघा कॅमेऱ्यात. या ठिकाणी सुभेदार केंद्रे यांच्या सत्कार होतोय. सन्मान धनाजी मुरलीधर केंद्रे यांच्या ठिकाणी सन्मान विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शशिकांत नरसिंह महाशिवमध्ये कॅमेऱ्यात बघा. कृष्णा साहेबराव जगताप यांचा या ठिकाणी हवालदार राजेंद्र पवार यांनी या ठिकाणी सन्मान करावा. इकडे कॅमेऱ्यात बघा. सुभेदार प्रकाश गुलाबराव जगताप यांच्या या ठिकाणी श्रीमती भारती विठ्ठल तोरसकर अंगणवाडी सेविका हे सत्कार करतात. त्या गोष्टी तिकडे करा, त्या गोष्टी इकडे बघा. दोन शब्द मनोगत व्यक्त करते. कृपया सर्वांनी लहान मुलांनी शांत राहा. नमस्ते, मेरा नाम आर्या किरण जगताप है. मैं मेरे अंकल सुबेदार प्रकाश जगताप उनके बारे में 2 शब्द बोलने वाली हूँ. मेरे अंकल इंडियन आर्मी में 7 मई 1994 को
अपना पहला पोस्टिंग सिक्किम में चाइना बॉर्डर के साथ 2 साल ट्रेनिंग की। उसके बाद उन्होंने महाराष्ट्र में औरंगाबाद में 3 साल बिताए। उसी दौरान उन्हें 22 अक्टूबर 2011 में नाइट सूबेदार का प्रमोशन मिला। असम में चाइना बॉर्डर के साथ 3 साल पूरा किया। उसके बाद यूपी में उन्होंने अपना लास्ट पोस्टिंग पूरी किया और उन्होंने 28 साल देश सेवा की। इसी दौरान मैं मेरा भाषण पूरा करती हूँ। धन्यवाद। भारत माता की जय। वंदे वंदे धन्यवाद। मुलगी तिचं मनोगत व्यक्त करते। प्रांजल प्रांजल कृष्णा जगताप। मी माझ्या अंकल सुंदर भारत देश आम्ही सारे एक सन्माननीय गावकरी आजी बाबा काका काकी दिदी दादा सर्व जणांना माझा नमस्कार। मी अमृता। माझे प्रिय काका आमचे आप्पा यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे। तर माझे आप्पा हे एक मिलिटरी ऑफिसर होते। ते आता रिटायर झाले आहेत। सर्व ग्रामस्थ मंडळांनी यांचा सत्कार केला याबद्दल मी सर्व जणांचे आभार मानते। माझे आप्पा एक सैनिक होते। तर एका सैनिकाची कहाणी एका छोट्या कवितेतून सांगत आहे। एक ताप भरून डोळे त्याचे घर सोडून जाताना, पण आता आनंद होतो त्याला शपथ निधी घेताना। ठाऊक असतं सगळं काय त्याचा खडतर असतो प्रवाना। भारत मातेची सेवा त्याला तिरंग्याचा ध्यास, पिळवटून निघतं हृदय त्याचे भासा जीवन जगताना। किती त्रास होतो त्याला खोटे हसू असताना, पर परिवार त्याला फार पोरका होतो। बोबडे बोलबाळाचे आवाज पैंजणाचा येतो। गाव अंगण गल्ली मित्र गप्पा मारण्याचा तो कट्टा। आठवणीने डोळ्यात पाणी अनवर्तो करणे थट्टा। देशासाठी लढणारा सैनिक स्वतःशी सुद्धा लढतो। उतार होऊन जीवावरती आजा शत्रूला भेटतो। आजचा दिवस उद्या बदल की नाही याची शाश्वती नसते त्याला। 2 शब्द तिच्यासाठी ती संपूर्ण आयुष्य त्याच्या विहारामध्ये घालवते। कितीतरी कठीण प्रसंगांना वाघिणी एकट्याने तोंड देत। धन्यवाद। प्रकाश गुलाबराव जगताप यांच्या ठिकाणी बळवंत जाधव यांच्या ठिकाणी सन्मान होते। उत्तम बळवंत जाधव अजिंक्य बाजार साखर कारखाना संचालक आणि पाणी पुरवठा चेअरमन जाधववाडी, त्याचबरोबर माजी तालुका विक्री संघ सातारा। सर्व ग्रामस्थ मंडळी, मंडळी महिला मंडळ आणि सेवा दलाचे सदस्य, आपण सर्वांनी माझा जो मला रिटायर झाल्याचा सन्मान केला तो म्हणजे अस्मरणीय सन्मान आहे, जो की सगळ्यांनी प्रोत्साहन बड़े उत्साहाने हा जो प्रोग्राम नियोजन केला। मी 7 मे 1994 सेनामध्ये भरती झालो। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सेनाच्या अंदर भरती झालो आणि सेना की देशाची सेवा करताना 28 वर्ष पूर्ण करून मी जसे की गावामध्ये मी ज्या पद्धतीने कष्ट केले त्या पद्धतीने देशाची सेवा करताना सुद्धा प्रामाणिक निष्ठ त्याप्रमाणे तसंच मी सेवा केलेली आहे देशाची। आणि
आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि 28 वर्ष पूर्ण करून या ठिकाणी परत आलेला आहे आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी असाच आपल्या सर्वांचा आशीर्वाद राहावा बस हीच विनंती. सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. ज्यांनी त्यांच्या घर प्रपंच सांभाळला खरं तर त्याची घरची बाजू त्यांची आईवडील ते गरीब घरातले माझ्या वडिलांनी मला सांगितलं कारण की मला त्यांच्याबद्दल एवढं माहीत नव्हतं पण माझ्या वडिलांनी त्याची माहिती दिली. अतिशय कष्टातून त्यांनी आपला संसार उभा केला. त्यांचे लहान बंधू आमच्या बरोबर शाळेमध्ये होते. त्यांची पत्नी सौभाग्यवती मालती प्रकाश जगताप यांनी दोन बोलायची विनंती करतो. तुमचं तुमचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही आमचा दोघांचा जो सत्कार केला तो हृदयाला भिडणारा होता. तासगावापासून आम्ही दोघं उभे राहत होतो ते हृदयाला एकदम स्पर्श करणारा होता. जो आमचा तुम्ही सत्कार केला तासगावचे ग्रामस्थ मंडळी आणि जादवडीचे ग्रामस्थ मंडळी यांनी आमचा सत्कार केला. तो खूप अतिशय हृदयाला भिडवणारा होता. इथे जेव्हा माझे पती सुभेदार प्रकाश जगताप यांची रिटायरमेंटची दिवस जवळ आले तेव्हा रेजिमेंटने पण आमचा असाच मोठा सत्कार केला. विदाई समारोह असा मोठा केला की तो पण हृदयाला भिडणारा होता. जेशुएमएसमध्ये जगताप साहेबांची आई आणि माझा पण भरपूर चांगल्या रीतीने सत्कार केला. त्याच्यानंतर ऑफिसर मॅडमने पण चांगला सत्कार केला आणि जगताप साहेबांनी भरपूर कष्ट करून ह्या पदापर्यंत जगताप साहेब हे पोचलेले आहेत. त्यांचे कष्ट मी पाहिलेले आहे. पर्यंत पोचताना त्यांनी इतका त्रास सहन केलेला आहे कारण जवानापासून सुभेदारपर्यंत पदापर्यंत जायला भरपूर त्रास सहन करावा लागतो. पण फौज ही अशी एक हे आहे की त्याच्यातून आपलं एखादं करिअर घडवता येतं. आणि मला असं वाटतं की जे तरुण पिढी आहे त्यांनी मोठ्या उत्साहाने मिलिटरीमध्ये भरती व्हावे आणि आपले करिअर घडवावे. एवढंच शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सुभेदार मेजर संजय विठ्ठल दादे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. जातोळी गावचे सरपंच बाकी पदाधिकारी ग्रामस्थ मंडळ आणि विद्यालयाचे सगळे सदस्य. मी सुभेदार मेजर ऑर्डर लेफ्टनंट संजय ताटे विठ्ठल शिवराम ताटेंचा मुलगा. आर्मीमध्ये 33 वर्ष 11 महिने सर्व्हिस करून गेल्या 1 वर्षापूर्वी रिटायर झालो. आर्मीमध्ये असताना आपलं रिटायरमेंट किंवा रिटायरमेंटच्या अगोदर सत्कार भरपूर झाले परंतु त्या सत्कारापेक्षा आपल्या मातीत जो सत्कार होतोय जो सत्कार आज झाला तो आणि अशा व्यक्तीच्या हातून माझा सत्कार केला. सगळ्या माझे जे सदस्य आहेत त्यांचा मी खूप आभारी आहे की अशा व्यक्तीच्या हातून माझा सत्कार झाला की ते एक व्यक्ती माझ्यासाठी आदर्श होतं आणि तो फार मोठा मोलाचा क्षण माझ्या आयुष्यामध्ये आला की ज्याचा आपण मनापासून आदर मानतो अशा व्यक्तीच्या हातून माझा सत्कार केला ही फार मोठी गोष्ट माझ्यासाठी होती. एक नवीन सुरुवात म्हणजे थोडा वेळ घेईन थोडासा वेळ घेईन. एक नवीन सुरुवात अतिशय चांगली सुरुवात एक संघटना आणि अतिशय चांगली सुरुवात आहे. हा शेवट नसावा. दिवसांदिवस वाढत जायला येते तो काही प्रश्नच नाही. आणि ज्यावेळेस कळलं की तिथतर्फे सुभेदार प्रकाश जगताप यांचा सत्कार होतोय त्याच्यापेक्षा सगळ्यात छान वाटले की तो सत्कार सपत्नी घेतला. वहिनी पण बरोबर होत्या आणि ह्याच्यापेक्षा फार मोठं भाग्य नाही. वहिनी ज्यावेळेस बोलत होत्या त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद साळ होते आणि तीच पोचपावती साहेबांनी जी कष्ट केली ती पोचपावती होती. तर बाकी मी आता जास्त तुमचा वेळ घेत नाही परंतु ह्या जो त्रिदल जो एक सुरुवात झाली तर असे ते सत्कार होत राहावे
एवढीच एक अपेक्षा करून माझी बोलतो. खरं तर 33 वर्ष हे माझं आता वय आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेस ते फौजमध्ये भरती झाले. खूप मोठा परिश्रम प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागतो. त्यानंतर हे यश, ही मान सन्मान हा आपल्याला मिळत असतो. देशसेवेवर संरक्षण करत असताना एका साईडला देशभक्ती तर एका साईडला गावभक्ती. गावासाठी काहीतरी केलं पाहिजे ही संकल्पना ज्यावेळेस तरुणांमध्ये ज्यावेळेस माणसांमध्ये निर्माण होते आणि ही चळवळ ज्या त्रिदल सेना, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, त्याचबरोबर गावातील कामगार मंडळी किंवा गावातील ग्रामस्थ यांचे विचार एकत्र येऊन काल तासगावमध्ये श्री सिद्धेश्वराच्या मंदिराला कलशारोहण झाला. त्यावेळेस मठाधिपती आलेले त्यांनी एक उदाहरण सांगितलं की एक बोट कोणीही आपलं वाकडं करू शकतं किंवा मोडू शकतं, दोन तेही करू शकतात, पण ज्यावेळेस आपली पाचही बोट आपली एकत्र येतात त्यावेळेस मूठ बनते. त्यावेळेस ती मूठ कोणीही आपली हलवू शकत नाही. ती ताकद आपली असते, ती गावची ताकद आहे. तर हीच संकल्पना ज्यांनी आपल्या गावामध्ये राबवली त्रिदल सेना आणि सर्व गावातील ग्रामस्थ तरुण युवक, ज्यांच्या संघटनेमुळे आज आपलं गाव आदर्शवत म्हणून आपण पुढं जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपला नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपलं नावलौकिक होईल. ज्यांनी संघटना ही बांधली त्यातले त्रिदलचे आपले जे मेन आहेत किंवा जे संघटक आहेत, सुभेदार मेजर संदीप सुदाम केंद्रे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्या ग्रामस्थांना नमस्कार. आज जो हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्यांच्या सन्मानार्थ केलेला होता. त्याचबरोबर तुम्ही सगळं गाव ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे. अशीच उपस्थिती दर्शवत राहा. आणि ही जी त्रिदल सेवा जी चालू केली आहे, त्रिदल सेवेने जे पण काम केलं आहे ते कुठेही थांबू नये. ह्याच्यासाठी तुमच्या सपोर्टची भरपूर जरूरत आहे. तुमच्या सपोर्टशिवाय काही होऊ शकत नाही. तर ही आतापर्यंत जे तुम्ही सपोर्ट दिला हा सपोर्ट असा चालू राहावा ही विनंती. आणि हा आता कार्यक्रम आपण समाप्त करत आहे. तर माझ्याबरोबर 3 वेळा तर माझ्याबरोबर 3 वेळा भारत माता की जय, वंदे मातरम हे 3 वेळा माझ्याबरोबर म्हणायचे आहे. बोला, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपल्या गावचे सुपुत्र श्री प्रकाश गुलाबराव जगताप हे नुकतेच देशसेवेतून निवृत्त झाले आहेत. त्याचा सत्कार आपल्या ग्रामस्थांच्या वतीने गावात जो या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते त्रिदल सदस्य, प्रथमतः ग्रामपंचायत जाधववाडी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या त्रिदल सदस्यांचा हा कार्यक्रम आयोजित केला. या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला आणि इथून पुढे सर्वांचा सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होणार आहे. पण हा कार्यक्रम ज्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी जो आयोजित केलेला आहे हा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पण आपल्या गावचे सुपुत्र प्रकाश जगताप हे आता निवृत्त झालेले नाहीत, पण त्यांनी खरोखर आता सेनेत असल्यावर जाधववाडी चालले आहे. त्यांनी त्यांचं मार्गदर्शन आम्हालाही लाभलेलं आहे. आता इथून पुढे गावाचं लहान मुलांना जे जे प्रयत्न करत आहेत सैन्यात जाण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन इथून पुढे सर्वांना, जाधववाडीमधील सर्वांचं, संजय ताटे असतील, आता जे निवृत्त झालेले आहेत, निवृत्त होणार आहेत, त्यांचं सर्वांचं मार्गदर्शन जाधववाडीमध्ये लहान थोर सर्वांनाच मिळावं आणि जाधववाडीचं नाव मिलिटरी ऑफिसिंग कुठं ना कुठे तरी आपापले सैनिकात जाऊन सर्व मुलांनी सैनिकात जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करून आपल्या गावाचं नाव कुठं ना कुठं तरी जास्तीत जास्त प्रमाणात तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, म्हणजे मी देश स्तरावर गेलं तरी चालेल, पण सर्वांनी आपल्या वाडी सर्वांचे त्रिदल सदस्य, ग्रामपंचायत यांच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो.